नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील नमो शेतकरी योजना आणि बघा पीएम किसान योजना, बघा दोन्ही योजनांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. बघा आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बघा 15 जिल्ह्यामध्ये आता खात्यावरती केव्हाही एसएमएस येण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर बघा काही क्षणात तुमच्या खात्यातनी एसएमएस येणार, बघा खात्यामध्ये तुमचे पैसे येणार. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि पूर्णपणे माहिती बघा. तुम्हाला या माहितीमुळे तुमच्या खात्यात पैसे मिळणार. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. राज्यातील 60 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बघा आता समोर आली की बघा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. बघा उद्या दुपारी 12 वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात या 15 जिल्ह्यामध्ये बँकेतनी बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि बघा तसे 2000 रुपये खात्यातनी जमा होण्याचा निर्णय आलेला आहे. तसंच बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता असे 2000 रुपये असे दोन्ही मिळून तुम्हाला बघा एकत्र आता तुमच्या खात्यातनी पैसे येण्याचा असा एसएमएस बी येण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा तुम्ही बरेच वेळ आतुरतेने वाट बघत होते. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता दोन्ही मिळून 2,000 रुपये असे एकत्र 4000 रुपये तुमच्या खात्यात आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, खूप प्रतीक्षा संपली करावी लागली. बघा अखेर नमोचा हप्त्याची आता तुम्हाला वाट बघायची गरज नाही. बघा पीएमचा हप्ताही माग आता मोकळा झालेला आहे. बघा आता उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या 15 जिल्ह्यामध्ये आता पैसे सोडण्याचा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला आतुरतेची गरजच नाही. बघा आता तुमचे पैसे खात्यातनी जमा होण्यास सुरुवात. बघा जर तुम्ही शेतकरी असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर बघा तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाची बातमी. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे हप्त्याची वाट बघत असाल तर बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. कारण बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान होणार आहे शेतकरी मित्रांनो. बघा पुढच्या माहितीमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कारण बघा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता याबाबत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आता विधानसभेत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा नमो शेतकरी तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे यांची ही सुद्धा त्यांनी आता माहिती सांगितली आहे. शेतकरी मित्रांनो, बघा पुढील कोणत्याही तासात तुमच्या खात्यातनी एसएमएस येऊ शकणार. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, लगेच आपले बँक खाते तुम्ही चेक करून घ्या. बघा आता पीएम किसान योजनाचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये असे मिळून तुम्हाला एकत्र 4000 रुपये देशाचे प्रधानमंत्रीच्या खात्यातनी आता तुमचे 60 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता उद्या दुपारी 12 वाजेपासून बँकेतनी आता वितरित करण्यात येत आहे हा हप्ता. तसंच बघा आता मोठी महत्त्वाची बातमी आली आहे की बघा देशाचे पंतप्रधानांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण बघा तुमचे पैसे पडणार, पण बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये येता की ना हे बघण्याचं तुम्हाला गरज आहे. त्यामुळे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका. कारण बघा एक एक व्हिडिओ माहिती तुम्हाला आनंदाची होऊ शकणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मित्रांनो आपल्याला महत्त्वाची माहिती दिली आहे की बघा सर्वात खासात बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बघा सरकारची निधी जास्त असल्यामुळे बघा शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागली होती. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, हप्ता हा वितरित करण्याला थोडा उशीर लागला होता. आता बघा उशीर लागायची गरज ना, आता खात्यातनी पैसे येणार. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारनं म्हणलं की बघा आता हप्त्याच्या येण्यास उशीर लागणारच नाही बघा, परंतु आता दुपारी 12 वाजेपर्यंत आता या 15 जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर शेतकरी असाल तर त्यांचे पैसे आता सोडण्याचा असा आदेश आलेला आहे. बघा पीएम किसान योजनेबाबत आता नमो शेतकरी योजनेबाबत सरकारने काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे बघा आता काही शेतकऱ्यांना काही वंचित राहिले होते. त्यामुळे हा योजनेला उशीर लागला होता. शेतकरी मित्रांनो, फक्त काही ठराविक शेतकऱ्यांना हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्या हप्त्यामध्ये येता की ना, तुम्ही ठराविक अपात्रमध्ये येता की नाही. बघा पात्र शेतकरीमध्ये शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. बघा मित्रांनो, आता लक्षपूर्वक ऐका कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र ठरण्यात आलेलं आहे. कारण बघा मित्रांनो, शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून फक्त 15 जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातनी बघा 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्हे सांगितल्यात तर शेतकरी मित्रांनो. तर बघा 15 जिल्ह्यामध्ये तुम्ही येता की ना शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकरी आणि कोणते शेतकरी अपात्र असणार याबाबत महत्त्वाची बातमी. बघा आता लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घेऊया की शेतकरी मित्रांनो, सरकारच्या बघा माध्यमातून आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देत आहे केंद्र सरकारची, हा राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा शेतकऱ्यांसाठी हा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु बघा काही ठराविक शेतकऱ्यामध्ये यामध्ये आता योजनातनी आता शेतकऱ्यांना पैसे असा खात्यातनी जमा करण्याचा असा एसएमएस आता त्यांना
मित्रांनो पुढील माहितीमध्ये येणार आहे. बघा डबल फायदा घेत असल्यानं शासनानं आढळून आले. बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही डबल फायदा घेताना असा शासनानं आढळून आले. त्यामुळे बघा काही शेतकऱ्यांना आता योजनेचे गैरवापर केल्यामुळे या योजनेतून हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास थोडा उशीर लागत आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की तुम्ही या यादीमध्ये आहे की नाही. बघा नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या अटी निर्माण करण्यात आल्या. त्या अटीमुळे बघा शेतकरी मित्रांनो बरेच वेळ बघा अजून अटी निर्माण झाल्यामुळे बघा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर सरकारने सांगितले कोणत्या महत्त्वाचे काम आहेत ते तुम्हाला आता करावे लागणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला असेल तर तेही करून जा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती पुन्हा एकदा सर्वात आधी पाहायला मिळेल. तर बघा कारण बघा कदाचित तुम्हाला जर उद्या हप्ता जर पाहिजेत असेल तर बघा शेतकरी मित्रांनो पटकन जाऊन 10 मिनिटाचा आता तुम्ही हे कामं करून जा. बघा तुम्हाला आता कामं केली की बघा लगेच तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सोडले जाणार असा. त्याचबरोबर सरकारकडून जे ग्रामीण भागातील जिल्हे आहेत त्या खात्यामध्ये तुमचे आता SMS येण्यास सुरुवात होते शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्ही या जिल्ह्यामध्ये शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहे. बघा सरकारची जी काही पडताळणी करण्यात आलेली होती त्या आता पडताळणीमध्ये जिल्हे योग्य ठरलेले आहेत. त्यामुळे बघा राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्ये बघा आता पैसे पाठवण्याचा असा महाराष्ट्र सरकारचे असे 15 जिल्ह्यामध्ये यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी अपात्र ठरले होते, आता सगळे शेतकरी पात्र ठरणार आहेत. बघा राज्यातील 15 जिल्ह्यापैकी आता DBTच्या मार्फत थेट आता खात्यातनी पैसे जमा करण्याचा असा निर्णय सरकारचा आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा PM किसान योजनेचा थेट खात्यामध्ये आता पैसे जमा करण्याचा असा निर्णय आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मागील जो 20वा हप्ता आपला PM किसानचा होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 2 ऑगस्ट 2025 रोजी हा वितरित करण्यात होता. बरोबर आहे की नाही बघा तुम्हाला तर माहितीच असतो हप्ता. बघा त्याबरोबर बघा आता शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे शेतकरी मित्रांनो. बघा बरेच शेतकरी आता 21व्या हप्त्याची बरेच जण आता वाट बघत आहे. बघा महिन्याचे कालावधी पूर्ण झाले पण 21वा हप्ता आता वाट पाहायला सुरुवातच घेत आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता 4 महिने हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात जात येत आहे, परंतु बघा आता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा योजनेचे पैसे मिळाले नाही. बघा शेतकरी मित्रांनो आता 21वा हप्ता आता येणार. बघा त्यामुळे आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांच्या मनात. बघा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपयाचा जमा झालेला असा मेसेज आलेला नाही. त्यामुळे बघा बऱ्याच शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा उठला होता. त्यामुळे बघा शेतकऱ्यांना प्रश्न देखील निर्माण झाला होता की आपला हप्ता येणार की नाही. बघा आता पत्रकार परिषद पात्र ठरले. बघा आता यादी जाहीर. बघा शेतकरी मित्रांनो आता काही जिल्ह्यामध्ये आता येणार पैसे. बघा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदमध्ये बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या देखील आता प्रश्न विचारत होता की बघा त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी योजनेचे पैसे आता आज दुपारी 12 वाजेपर्यंत देण्याचा असा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु बघा 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही दुपारी असाल तर बघा तुम्हाला दुपारी कोणत्याही वेळी तुम्हाला पैशाचा असा SMS येऊ शकणार शेतकरी मित्रांनो. सर्वांनी आता व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण बघा आपण आता जिल्हे सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. बघा बरेच शेतकऱ्यांना एक प्रश्न निर्माण होता की बघा खात्या बरोबर बघा 15 जिल्ह्यामध्ये नमोचे 2,000 रुपये येणार. बघा PM किसानचेही 2,000 रुपये येणार. बघा असे 4,000 रुपये सोडले जाणार. पण कारण बघा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पार पडलेले आहे. बघा बैठकीत आता शेतकऱ्यांना खात्यामध्ये बघा कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहे हे सुद्धा आता सांगणार आहे. त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो आता बघा कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहे गेले काही वर्षापासून बघा सुद्धा सांगितले आहे की बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे. आणि आपण या ठिकाणी जाणून घेऊया की बघा मित्रांनो आता अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा जमा करण्यात येत आहे. तेही बी बघा DBTच्या मार्फत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातनी आता पैसे जमा करण्याचा असा निर्णय सरकारचा आलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो पैसे होणार जमा. बघा आता खात्यामध्ये पैसे येणार शेतकऱ्यांच्या. त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो आता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांसाठी. बघा आता जिल्ह्यामध्ये देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता 15 जिल्ह्यामध्ये यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आता शेतकऱ्यांचे खाते आता बघा काही क्षणात काही खात्यात बघा SMS येण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या सुद्धा आपण ठिकाणी पाहणार आहोत की बघा त्याचबरोबर बघा लक्षपूर्वक ऐका सरकारने सांगितल्याप्रमाणे कामं पूर्ण केले की तुम्हाला जिल्ह्यामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये वाटपास सुरुवात. काही क्षणात तुमचे आता पैसे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा कोणते कामे आहेत बघा पूर्णपणे आता 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा सरकारच्या
मार्फत आता पहिल्याच नमूचा हप्ता आता किसान समेतचा आता PM किसानचा 21 हप्ता आता सोडण्याचा आता मेसेज बी शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात होत आहे. चला ठिकाणी पाहून घेऊया की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नमूद शेतकरी योजनाचे आता पैसे असा सोडलेल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण बघून घेणार आहात. आता व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि आपण आता जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे. कारण बघा आता नाशिकमध्येही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे नाशिक. आता नाशिकमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचे पैसे काही क्षणात पैसे मिळणार. तर शेतकरी मित्रांनो बघा, PM किसान योजनेचे जमा होणार आहे. बघा नाशिकमध्येही शेतकऱ्यांचे PM किसान योजनेचे आता पैसे जमा करण्याचा निर्णय आला. पुढील जिल्हा बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBTच्या मार्फत आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे जमा करण्याचा असा निर्णय आलेला आहे शेतकरी मित्रांनो. बघा आता पुढील जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांचं जर यादीमध्ये नाव असेल तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यात बी आता पैसे जमा होण्याचा असा निर्णय आलेला आहे. पुढील जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो, खात्यामध्ये जर पैसे जमा झालेच बघा पुढील जिल्हा आहे यवतमाळ. बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आनंदाची बातमी मिळाली. बघा यवतमाळ जिल्ह्यात देखील समावेश आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, या बी जिल्ह्यामध्ये असाल तर तुमचे कोणत्याही क्षणी पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. त्या मित्रांनो बघा आता सोलापूर जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBTच्या मार्फत पैसे जमा करण्यात जाणार आहे. बघा परभणी जिल्ह्यामध्येही देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे खात्यामध्ये जमा करण्याचा असा निर्णय आलेला आहे. त्या बघा शेतकरी मित्रांनो आता देखील योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो बघा पालघर जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बघा DBTच्या मार्फत खात्यात पैसे जमा करण्याचा असा निर्णय आलेला आहे. बघा खात्यामध्ये DBTच्या मार्फत पैसे जमा करण्यात येत आहे. बघा त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्येही देखील आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार. बघा उरलेले जिल्हे बघा आता आपण बघणार आहोत बघा, परंतु बघा अजूनही थोडा वेळ थांबावा लागेल. बघा तुम्हाला हप्ता मिळणार शेतकरी मित्रांनो बघा आता 2 ते 3 दिवसात मिळणार. बघा तुमचा आता जर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर बघा तुम्ही जर फार्मर ID काढली असेल तर बघा तुमचा मोबाईल जर बँकेला लिंक असेल तर बघा तुमचे काही क्षणात खात्यात SMS येणार. शेतकरी मित्रांनो हो, हे होते 15 जिल्हे. तर पुढच्या जिल्ह्यामध्ये आता पुढची यादी आपण घेऊन येत आहे. बघा 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्हे सांगितले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जिल्हे घेऊन येत आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर तेही करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.